नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत। आत्ताच एमपीएससी पीएसआय कंबाईनचा 2023चा पीएसआयचा रिझल्ट आयोगाने डिक्लेअर केला आहे। हा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट मग ही जी परीक्षा आहे 2023ची, ही परीक्षा आपण जर बघितलं तर ही परीक्षा साधारणतः 374 पदांसाठी घेण्यात आली होती। 2023ची ही परीक्षा आहे आणि त्याचा रिझल्ट आत्ता आयोगाने डिक्लेअर केला आहे। ही जी आहे तर ही तात्पुरती निवड यादी आयोगाने प्रसिद्ध केली आहे। तर ह्याच्यामध्ये आयोगाने जे नोटिफिकेशन दिलेलं आहे, नोटिफिकेशन नेमकं काय आहे ते आपण जरा समजून घेऊयात। ह्याच्यामध्ये आयोगाने सांगितलं की ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग प्रसिद्ध केली आयोगानं। मग ह्याच्यासाठी 5 नोव्हेंबर 2023ला ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा कधी घेण्यात आली होती तर ही परीक्षा 5 नोव्हेंबर 2023ला ही परीक्षा घेण्यात आली होती। त्याच्यानंतर त्याची मेन्स झाली होती आणि त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे। ओके, म्हणजे आता 2025 आहे आणि आत्ताची जी कंबाईन झालेली आहे, जी पूर्व परीक्षा 2024ची झालेली आहे, आता त्याचा 2-3 दिवसामध्ये रिझल्ट लागेल। मग त्याचं मेन्स होईल आणि मग त्याच्यानंतर 2024चा रिझल्ट लागेल। हा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट 2023चा आहे आणि तो कंबाईनच्या पीएसआयचा आहे, स्पेसिफिक पीएसआयचा रिझल्ट आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आयोगानं दुसरा पॉईंट असा दिलेला आहे की ही सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे। ह्याच्यामध्ये जे काही दावे आहेत, उमेदवारांच्या अर्जामधील दावे आहेत, त्याची पडताळणी या अंतर्गत आता ह्याच्यामध्ये काही बदल सुद्धा केले जाऊ शकतात। दुसरी गोष्ट, खेळाडू आणि अनाथ प्रवर्गातून ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्याच्या बाबतीत पण आयोग असं सांगतं की हे तात्पुरते ग्राह्य धरण्यात आलेले आहेत। ठीक आहे, कारण यांच्या कागदपत्राची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता नंतर असतं। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मग इथं सांगितलेलं आहे, इथं बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मग या आपल्याकडे आता आयोगानं ऑप्टिंग आउटचा एक ऑप्शन दिलेला आहे। ठीक आहे, म्हणजे ज्यांच्याकडे पद आहे, ज्यांना जॉईनिंग करायची नाहीये, असे लोक ऑप्टिंग आउट सुद्धा करू शकतात। मग यावेळेस जे अनाथ आणि खेळाडू आहेत त्यांच्या आरक्षणाच्या बाबत जो काही विषय आहे, जे काही लिस्ट आहे, तर त्याच्यामध्ये काय असेल की त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाईल आणि पडताळणीनंतर मग काय केलं जाईल की त्याच्यामध्ये तात्पुरती जी निवड यादी आहे तर ती प्रसिद्ध केली जाईल आणि तात्पुरत्या निवड यादीनंतर मग ऑप्टिंग आउट आणि मग त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही अशी त्याच्यामध्ये डिक्लेअर केली जाते। म्हणजे साधारणतः एमपीएससीच्या 3 पद्धतीच्या लिस्ट लागत असतात। आता ही तात्पुरती आहे। ह्याच्यानंतर दुसरं जर आपण म्हणालो, आता ही जी आहे तर ह्याच्यामध्ये मार्क किती आहेत, मेरिट लिस्ट आहे, त्याच्यानंतर तात्पुरती निवड यादी आहे आणि त्याच्यानंतर फायनल आहे। ठीक आहे, तर त्याच्यातली पहिली आहे, त्याचं कारण 2 गोष्टी आहेत। बऱ्याच जणांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बरेच जण बाहेर निघतात, त्याच्यानंतर बऱ्याच जणांकडे काही पद असतात, त्यांना जॉईनिंग करायचं नसतं, मग ते ऑप्टिंग आउटमधून बाहेर पडत असतात। आज मुलांना मार्क किती आलेले आहेत किंवा किती मार्क आहेत ह्याची लिस्ट आयोगानं डिक्लेअर केलेली आहे। दुसरी गोष्ट, ही जी परीक्षा होती ही परीक्षा 2023ला 374 पीएसआयच्या जागासाठी परीक्षा झाली होती। आता ह्याच्यामध्ये साधारणतः आपण जर ह्याचा चार्ट जर बघितला तर एवढे हे पदं आहेत। हे जर पदं आपण डिटेल बघितले, मग बऱ्याच विद्यार्थ्यांना किती पीएसआयला म्हणजे किती फायनल मार्क आलेले आहेत, कॅटेगरी वाईज आपल्या जागा किती आहेत, इथं प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत आणि टोटल जागा, आता इथं हे जे टोटल एकूण पदं आहेत, टोटल एकूण पदं 374 आहेत। ठीक आहे, आता ह्याची अशी पण आहे की जेवढे मुलाखतीला पात्र झालेले आहेत त्याचीच गुणवत्ता यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि पुन्हा ऑप्टिंग आउट मग फायनल मेरिट लिस्ट लागलं हे चित्र स्पष्ट होईल। परंतु इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे जे पूर्ण चार्ट आहे ह्याच्यामध्ये आता ज्यांना मार्क्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला हे लक्षात येणारच आहे की किती जागा आहेत, कॅटेगरी वाईज किती आहेत, मार्क्स किती आहेत, ते खूप महत्त्वाचं आहे। पण दुसरी एक ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी मेरिट लिस्ट आयोगानं लावलेली आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला आता बरेच विद्यार्थी काय असतात, नवीन तयारी करत असतात, नेमका रिझल्ट लागतो, हा रिझल्ट कसा लागतो, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही जी लिस्ट लागलेली आहे ह्याच्यामध्ये की मुलांना मार्क किती आहेत। म्हणजे आपण बघितलं की सध्या पीएसआयचा जर ट्रेंड बघितला, समजा जागा किती आहेत 374, तर पेपर 1ला मागच्या वर्षीचा टॉपर किती मार्काचा आहे, पेपर 2ला मागच्या वर्षीचा टॉपर किती मार्काचा आहे, ह्याचा अंदाज आपण घेऊन नंतर अभ्यास करायला आपली मदत होणार आहे। म्हणजे आपल्याला समजेल की कॉम्पिटिशन कुठपर्यंत आहे आणि आपल्याला कशा पद्धतीची ध्येय धोरणं, कशा पद्धतीची प्लॅनिंग करावी लागणार आहे। ह्याच्यासाठी आपण ही लिस्ट सुद्धा बघितली पाहिजे की किती मार्क्स मुलांना आलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये साधारणतः टॉपर किती मार्काचा आहे,
नक्की सगळ्यांनी तयारी करणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे की पेपर 1ला, आता मेन्सला पेपर 1ला किती मार्क आलेले आहेत, पेपर 2ला किती मार्क आलेले आहेत, हायेस्ट मार्क किती आहेत, ॲव्हरेजमध्ये मार्क किती आहेत, याचं सुद्धा ॲनालिसिस आपण पाहणार आहोत. म्हणजे आता येणारी जी कंबाईन मेन्स आहे त्याचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला प्रचंड मदत होणार आहे. कॉम्पिटिशन काय चाललंय हे समजण्यासाठी खूप आवश्यकता आहे आणि आपण कुठपर्यंत आहोत आणि आपल्याला कुठं जायचंय हे समजण्यासाठी सुद्धा याची खूप मदत होणार आहे. आता आपण जी मेरिट लिस्ट आयोगानं लावलेली आहे त्याच्यामध्ये मग राज्यात सर्वात हायेस्ट मार्क कोणाला पडलेत, पेपर 1 मध्ये हायेस्ट मार्क किती आहेत, पेपर 2 मध्ये हायेस्ट मार्क किती आहेत, ह्या सगळ्यांची आपण आता माहिती घेऊयात. आता बघा, ही जी लिस्ट आहे ही लिस्ट आयोगानं आज डिक्लेअर केली. ही जी आहे ही जनरल मेरिट लिस्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं ही फायनल मेरिट लिस्ट नाहीये, ही जनरल मेरिट लिस्ट आहे. ही आता ह्याच्यामध्ये मार्क्स दिलेले असतात. प्रत्येक विद्यार्थी जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत त्या सगळ्यांचे मार्क्स याच्यामध्ये दिलेले असतात, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर राज्यातून जो प्रथम क्रमांक आहे तो मोरे आतिश शिवाजी यांनी राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला. आतिश मोरे हे राज्यात प्रथम आलेले PSI साठी. मग ह्याच्यासाठी जर म्हणलं तर ह्यांनी पेपर 1 मध्ये 168 मार्क घेतले आणि पेपर 2 मध्ये 125 मार्क घेतलेले आहेत. म्हणजे टोटल ह्यांना रिटर्न मध्ये 293 आहेत, इंटरव्ह्यू मध्ये 25 आहेत आणि टोटल यांचं 318 झालेलं आहे. म्हणजे या वेळेस हे जे 2023चा जो रिझल्ट आहे या रिझल्टमध्ये हायेस्ट मार्क किती आहेत तर ते 318 मार्क आहेत आणि हे हायेस्ट मार्क आहेत. ठीक आहे, ते किती मार्कापैकी, पेपर 1 हा 200 मार्काचा आहे, पेपर 2 हा 200 मार्काचा आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यासाठी इंटरव्ह्यू 50. ठीक आहे, म्हणजे साधारणतः 450 पैकी जर आपण बघितलं तर 318 मार्काचा इथं टॉपर आहे, हे लक्षात ठेवा. बाकी हे 318 पेक्षा म्हणजे ही पहिली रँक ही आतिश मोरे यांची आहे. दुसरी गोष्ट, पेपर 1 मध्ये हायेस्ट मार्क किती आहेत आणि पेपर 2 मध्ये हायेस्ट मार्क किती आहेत. मी तुम्हाला सांगितलं आपल्याला नवीन स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी खूप हे आवश्यक आहे. म्हणून आता इथं जर आपण बघितलं ही जी पूर्ण लिस्ट तुम्ही सुद्धा आता आपल्या वेबसाईट किंवा आपल्या यूट्यूबच्या जे व्हिडिओ आहे त्याच्या खाली आम्ही लिंकमध्ये हे सगळं अवेलेबल करून देणार आहे. त्याच्यामध्ये बघा किंवा आयोगाच्या काही वेबसाईट आहे तिथं सुद्धा हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. इथं जर तुम्ही म्हणलात त्याच्यामध्ये बघा इथं पेपर 1ला हायेस्ट मार्क किती आहेत. पेपर 1च्या बाबतीत जर आपण बघितलं तर पेपर 1ला 175.50 आणि ही जी दुसरी रँक आली राठोड चेतन उदल यांना पेपर 1 साठी म्हणजे आपण बघतोय की लँग्वेजला पोरांनी 175 मार्कापर्यंत मुलं गेलेली आहेत. 175.50 लँग्वेजला किती हायेस्ट म्हणजे पेपर 2 मध्ये दोन्ही पेपर आहेत. पेपर 1 हा आपण बघितलं तर लँग्वेजचा आणि पेपर 2 हा GSचा पेपर आहे. तर लँग्वेजमध्ये 200 पैकी 175.50 तर हे हायेस्ट मार्क घेतलेले आहेत. नक्कीच आपल्याला 170 प्लस मार्काच्या हिशोबाने येणारे कंबाईन मेन्सचं प्रिपरेशन सगळ्यांना राहू द्यावं लागणार आहे तुम्हाला, तरच म्हणजे हे कॉम्पिटिशन आहे खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, पेपर 2 मध्ये हायेस्ट मार्क किती आहेत. पेपर 2 मध्ये आता इथं जे राज्यात पहिले आहेत त्यांना मार्क 125 आहेत. पेपर 2 मध्ये जर हायेस्ट मार्क जर तुम्ही बघितले तर ह्याच्यामध्ये 130.50 आणि हे 7 नंबरची रँक जी आलेली आहे मनोरे महेश यांना पेपर 2 मध्ये 130. म्हणजे आपण जर बघितलं तर पेपर 1 मध्ये लक्षात ठेवा पेपर 1 मध्ये जे हायेस्ट मार्क आहेत ते 175.50 पर्यंत आहेत आणि पेपर 2 मध्ये साधारणतः 130 मार्क 130.50 म्हणजे 175 आणि 175 हे पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी 130 मार्क इथपर्यंत मुलांना मार्क आहेत, हायेस्ट मार्क आहेत इथपर्यंत. इंटरव्ह्यूला सुद्धा आपण मार्क बघू शकता की मॅक्झिमम मार्क्स किती पडलेले आहेत ह्याच्यावर सुद्धा आपल्याला अंदाज लागू शकतो. नक्कीच ही जी गुणवत्ता यादी आहे, ही जी निकाल आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे रिझल्ट आहे येणारी जी कंबाईन मेन्स आहे याच्यासाठी सुद्धा हे जे मार्क्स आहेत याचा ॲनालिसिस तुम्हाला प्रचंड उपयोगी पडू शकतं. ही त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.